नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। रिमझिम पावसाला तर आता सुरुवात झालेलीच आहे। अधूनमधून पाऊस आला की आपल्याला बघा गरमागरम भजी तयार करावीशी वाटतात। आणि भजी कुणाला आवडत नाही असं जर तुम्ही कुणाला विचारलं भजी आवडतात का म्हणून, तर प्रत्येकजण म्हणेल पावसात भजी खाण्याचा तर एक वेगळाच आनंद आहे। आज आपण अशीच गरमागरम अशी भजी तयार करणार आहोत आणि ते सुद्धा इथे आपण तांदळाचं पीठ, तेल, सोडा कसलाही वापर न करता छान टम्म फुलणारी आतून जाळीदार हलकी अशी भजी तयार करणार आहोत। चला तर मग वेळ न करता आपण लगेचच आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी अगदी साधी सोपी आहे। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात मी 7 ते 8 लसूण पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, 1 चमचा इथे धने घेतलेले आहेत, धने कच्चेच वापरलेले आहेत। त्यानंतर 1 चमचा इथे जिरं घेतलेलं आहे। आता पाणी न टाकता जाडसर असं हे आधी वाटून घेते, म्हणजेच बारीक करून घेते आधी। आता इथे बघा पाण्याचा अजिबातही वापर केलेला नाही आणि ही या पद्धतीचं मी बारीक करून घेतलेलं आहे। जास्त बारीक आपल्याला करायचं नाही, म्हणजे यातील जे धने आहेत ते आपल्याला बारीक असे करायचे नाही, म्हणजे ते ओळखायला आले पाहिजे धने। तर आता आपण इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 मोठी वाटी भरून। बेसन पीठ आधी आपण चाळून घेतलेलं होतं आणि हे घरचंच दळलेलं बेसन पीठ आहे। तर आता आपण सर्वात आधी बेसन पीठ भिजवून घेणार आहोत। आपण इथे आज छान फुललेली गोल भाजी तयार करणार आहोत आणि जाळीदार आतून अशी ही भजी तयार होणार आहे। त्यासाठी सर्वात महत्त्वाची स्टेप इथे आहे ती म्हणजे बेसन पीठ आपल्याला सर्वात आधी भिजवून घ्यायचं आहे। आपण यामध्ये सर्व साहित्य टाकलं आणि नंतर बेसन पीठ जर भिजवायला गेलो तर पाहिजे तसं ते व्यवस्थित बेसन पीठ हलकं होत नाही। त्यासाठी यामध्ये कुठलंही साहित्य न टाकता आपल्याला बेसन पीठ आधी अशा पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे। यामधल्या सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि बघा मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने हे बेसन पीठ असं भिजवायचं आहे, म्हणजे यामुळे बेसन पिठामध्ये हवा भरली जाते आणि बेसन पीठ हलकं तयार होतं। तर आता याची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही बघू शकता। या पद्धतीचं हे बेसन पीठ तयार करायचं आहे आपल्याला। जास्तही घट्ट असं बेसन पीठ तयार केलं तर जी भजी आहेत ती कडक तयार होतात आणि यापेक्षाही जास्त पातळ जर तयार केली तर भजी फुलत नाहीत। दोन्हीही गोष्टी लक्षात ठेवायच्या। तर बघा आता आपण बेसन पीठ अशा पद्धतीने छान फेटून घेतलेलं आहे। आता हे बाजूला ठेवूया आणि इथे भजी तयार करण्यासाठी आपल्याला कांदे बारीक असे चिरून घ्यायचे आहेत। आता गोल भजी तयार करत असताना आपल्याला कांदा बारीक असा चिरून घ्यायचा आहे। चौकोनी आकारामध्ये हा कांदा आपल्याला चिरायचा आहे। मी तुम्हाला पुढे दाखवतेच। इथे 2 मध्यम आकाराचे कांदे मी घेतलेले आहेत। इथे थोडा लाईटचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे समजून घ्या, थोडा आभाळ असल्यामुळे। तर बघा आता इथे मी कांदा तुम्हाला चिरून दाखवते इथे। तर गोल भजी तयार करण्यासाठी ही सुद्धा एक महत्त्वाची स्टेप आहे की आपल्याला कांदा हा बारीकच चिरून घ्यावा लागतो। तर इथे कांद्याचं प्रमाण मी थोडं जास्त ठेवलेलं आहे, पण तुम्हाला जास्त वाटत असेल तर थोडा कमी घेतला तरीही चालेल, पण कांदा मात्र भरपूर घ्या। तर बघा आता राहिलेला जो कांदा आहे तोही असाच मी बारीक चिरून घेते। बारीक चिरल्यामुळे कांदा प्रत्येक घासाला तर लागतोच, पण भजी ही गोल तयार होतात। बघा सर्व कांदा इथे माझा चिरून झालेला आहे। आता आपण कोथिंबीरसुद्धा बारीक अशी चिरून घेणार आहोत। आता हा कांदा थोडा बाजूला सरकवून घेते आणि इथेच मी कोथिंबीरसुद्धा चिरून घेते, म्हणजे आपली भजी तयार करण्यासाठीची तयारी पूर्ण झालेली आहे। आता कोथिंबीर आपण वाटणामध्ये टाकलेली नाही, कारण त्यामुळे आपली जी भजी आहे त्यांचा रंग बदलतो। त्यासाठी आपल्याला ही अशी बारीक चिरूनच भज्यांमध्ये टाकायची आहे। आता इथे आपण तयार केलेलं जे बेसन पिठाचं मिश्रण आहे ते घेणार आहोत। 5 मिनटं मिश्रण मुरलंसुद्धा आहे। तर आता जे वाटण तयार केलेलं होतं आपण ते मिक्सरच्या भांड्यामधलं पूर्ण काढून घेणार आहोत आपण आणि या बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहोत। तर इथे मिरच्या 3च वापरलेल्या आहेत। मिरची तिखट असल्यामुळे 3च घेतलेल्या आहेत। आता जे काही मिक्सरच्या भांड्याच्या झाकणालाही होतं तेही काढून घेतलेलं आहे। आणि आता आपण इथे ओवा टाकणार आहोत। हातावर चोळून अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, कारण बेसन पीठ थोडं वातळ असल्यामुळे आणि सध्या आता पाऊस चालू आहे त्यासाठी ओवा यामध्ये आवर्जून वापरा। आता जो चिरून घेतलेला कांदा होता आपण बारीक तो टाकलेला आहे। त्यानंतर कोथिंबीरही टाकून घेतली इथे
आणि आता आपण यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत. तर इथे नाश्त्याच्या चमच्याने मी मीठ टाकून घेत आहे, पण मीठ चवीप्रमाणे टाकायचं बरं का. तर आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेणार आहोत. आता आपल्याला यामध्ये कांदा टाकलेला आहे, त्यामुळे भजी लवकर तयार करायला घ्यायची आहे. कारण कांदा आणि मीठ टाकल्यामुळे कांद्याला लगेचच पाणी सुटतं आणि मिश्रण तुमचं पातळ होऊ शकतं. तुम्हाला जर जास्त थोडं थांबून करायचं असेल भजी, तर बेसन पिठाचं जे मिश्रण आहे ते जास्त पातळ करू नका. आणि तुम्हाला लगेचच करायचे असतील, तर मी ज्या पद्धतीची कन्सिस्टन्सी तुम्हाला सांगितलेली आहे, त्या पद्धतीचं मिश्रण तयार करायचं. आता आपण भजी तयार करायला घेणार आहोत. इकडे तेलही मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. पण तेल गरम झालेलं आहे की नाही ते एकदा आपण चेक करून बघूया. कारण भजी टाकत असताना तेलाचं टेम्परेचरही खूप महत्त्वाचं आहे. तर यामध्ये थोडं बेसन पीठ टाकून बघितलेलं आहे. बघा अजून बेसन पिठाचं जे मिश्रण वर आलेलं नाही टाकल्यानंतर. तर ते वर आलं पाहिजे, पण जी भजी आहेत त्याचा रंगही बदलायला नको. तर आता बघा हे यातलं बेसन पीठ मी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण भजी तयार करायला घेणार आहोत. जेव्हा आपण इथे तेलामध्ये भजी टाकतो तेव्हा गॅसची स्पीड आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि पूर्ण भजी आपली टाकून झाल्यानंतर गॅसची स्पीड आपल्याला लगेचच वाढवायची आहे. पण सुरुवातीलाच मोठ्या स्पीडवर भजी टाकू नका, कारण तुमची राहिलेली पूर्ण भजी टाकेपर्यंत सुरुवातीच्या भज्यांचा रंग बदलणार आहे आणि त्यामधले अर्ध्या भज्यांना जास्त रंग, अर्ध्या भज्यांना कमी रंग असं व्हायला नको. त्यासाठी पूर्ण भजी आपल्याला टाकेपर्यंत गॅसची स्पीड इथे मीडियमच ठेवा. पूर्ण भजी टाकून झालेली आहेत. आलटून पालटून दोन्हीकडून आपल्याला भजी छान तळून घ्यायची आहेत. आता बघा भज्यांना हलकासा रंग यायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला कुठल्या रंगाची आवडतात त्यानुसार तुम्ही तळून घ्यायची. मी इथे हलकासा पिवळा रंग याला येऊ दिलेला आहे. इथे लाईटमुळे थोडं इथे कलर तुम्हाला वेगळा दिसेल आणि नंतर कलर, कारण उजेडाचा प्रॉब्लेम असल्यामुळे हे अशा प्रकारे दिसणार आहे. तर बघा आता भजी काढून घेतलेले आहेत मी. तर मी सांगितल्याप्रमाणे लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे समजून घ्या. तर बघा अशा पद्धतीने ही भजी आपली तयार झालेली आहे. अजिबातही तेलकट ही भजी झालेली नाहीत आणि तुम्हाला यातली भजी मी तोडूनसुद्धा एक दाखवणार आहे. आणि बघू शकता तुम्ही इथे आकारसुद्धा भज्यांचा किती छान तयार झालेला आहे. अजिबातही सोडा, गरम तेल, तांदळाचं पीठ कसलाही वापर केलेला नाही. तर बघा आतून जाळीदार अशी ही भजी तयार झालेली आहेत आणि फुलल्या गेलेली सुद्धा आहेत. तर मंडळी, तुम्हाला ही भज्यांची रेसिपी कशी वाटली? तुम्हीसुद्धा या रिमझिम पावसात ही भजी नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करून चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. परत अशाच एखाद्या छानशा आणि उपयुक्त रेसिपीसोबत आपण परत भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.